नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आध्यात्मिक जीवनशैली फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. अथ श्री महाभारत कथा. कथा कथा है पुरुषार्थ की, ये स्वार्थ की, परमार्थ की सारथी जिस. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आपण सर्वांचं स्वागत आहे. आध्यात्मिक जीवनशैली या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आणि बरेच एपिसोड आपण ऐकतोय ज्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वरीचा अध्याय 2 आपण पूर्ण केला. आज अध्याय 3 याविषयी आपण विचार करणार आहे आणि ऐकणार आहे. तर आपल्याला हे अध्याय 3 ज्ञानेश्वरीचा आपण आज सुरू करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याबरोबर आपले विशेष खास पाहुणे बालासाहेब आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. कसे आहेत तुम्ही? छान. तर 3 अध्याय जे आहे, कोणता योग त्याच्यामध्ये सांगितलं आहे? कर्मयोग. मागच्या एपिसोडमध्ये पण आपण 2 अध्यायामध्ये जे पूर्ण तुम्ही सांगितलं, फरच एक्झाम्पल्स वगैरे दिले, त्या एक्झाम्पल्स कुठे ना कुठे आपले दैनिक जीवनामध्ये कामाला येतात. मला वाटतं आता हे 3 जे अध्याय कर्मयोग ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की कर्म करणं हे माणसाचा एक स्वभाव आहे, सवय आहे. आणि त्याच्यामध्ये आपण योग जोडला तर निश्चित आपले कर्म जे आहे फारच सुंदर होईल, कुशल होईल आणि आपल्याला त्याचं फळही निश्चित चांगलं मिळेल. तर या आपण आज अध्याय 3 कर्मयोगबद्दल बालासाहेबांकडून ऐकूया, संत ज्ञानेश्वरीमध्ये. तर आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरी का 3 अध्याय. तर ज्ञानोबांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. जसं आपण आत्तापर्यंत बघितलं, पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानयोग आणि जो सांख्ययोग आहे त्याच्यामध्ये आपण विशेष बघितलं की कशी युद्धाला सुरुवात होते आणि अर्जुनाची जी दशा आहे किंवा जे दुःख आहे, ज्या विषाद योगामध्ये पण आपण बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत. आणि दुसरा जो कर्मयोग आपण बघितला, कर्मयोगामध्ये पण आपण हे बघितलं की सर्व काही करत असताना कर्माच्या बंधनामध्ये न अटकणं, तर हे अर्जुनाला खूप काही अवघड वाटतं. आणि आता असा हा जो 3 अध्याय आहे की कर्मयोग, तर जसं म्हटलं जातं की प्रामुख्यानं लोकांची ही मान्यता आहे की श्रीकृष्णाने अर्जुनाला जे युद्धासाठी जे प्रेरित केलं आहे, तर वास्तविक प्रत्येक धर्मामध्ये साधू, संत, महात्मा हे अहिंसाचा उपदेश देतात. आणि नेमकं श्रीकृष्ण अहिंसा तोडायला अर्जुनाला लावतात. म्हणजे हे काय? कारण ह्याविषयी बरेच लोक गीतेचा अभ्यास करत नाही. कारण ते प्रश्न हे करतात की श्रीकृष्णानं अर्जुनाला हिंसा का करायला लावली. तर वास्तविक लोकांनी ज्ञानेश्वरीला असं म्हणावे लागेल की समजलं नाही, किंवा श्रीकृष्ण आणि अर्जुन हे कोण आहेत ह्या गोष्टींना त्यांनी समजून घेतलेलं नाही आहे. आणि जोपर्यंत हे पात्र ते समजत नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये जे आहे ह्या प्रश्नाचं जे निवारण आहे ते होऊ शकत नाही. म्हणजे कोणत्या प्रकारे अर्जुनाने ही शंका केली. ज्या वेळेला ज्ञानोबा राय म्हणतात की ज्ञानोबा रायांनी जे सांगितलेलं आहे ते जर आपल्याला जीवनामध्ये जर कळलं असतं तर मनामध्ये प्रश्नच उत्पन्न झाला नसता. परंतु म्हटलं जातं की ज्ञानेश्वरी समजणं इतकं सहज नाही आहे आणि त्याच्याकरता खूप खोलवर गेलं पाहिजे. आणि ज्या वेळेला व्यक्ती खोलवर जातो त्यावेळेला तो एक शांत स्थितप्रज्ञ योगी जे आपण 2 अध्यायामध्ये बघितलेलं आहे. तर ज्या वेळेला हे पार्थ तू संग्राम कर असे मला ज्या वेळेला
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो त्यावेळेला अर्जुन ज्या वेळेला कर्मामध्ये पडण्यास भीती दाखवतो किंवा संकोच करतो, तर जसं आपण बघतो की आज कोणतंही पापकर्म करताना मनुष्याची जी अवस्था एक भयभीत होते किंवा त्याचा थरकाप होतो, तसं अर्जुनाचं या ठिकाणी झालेलं आहे. आणि अर्जुन त्यावेळेला श्रीकृष्णाला वारंवार प्रश्न करत असताना कर्मयोग मी कसा करू, कारण हे जे पाप हे मी कुठंच फेडू शकत नाही, त्याचं रिटर्न मी देऊ शकत नाही. तर त्यावेळेला एक उदाहरणाद्वारे श्रीकृष्णांनी अर्जुनाला खूप काही समजवलेलं आहे की वास्तविक कर्मयोग म्हणजे काय. तर ज्या वेळेला परमात्मा आपल्याला कर्माची गती समजवतो आणि त्या गतीला समजून ज्या वेळेला आपण जीवनामध्ये ते कर्म करतो, त्यावेळेला ते कर्माचं बंधन होत नाही. जसं एक उदाहरण दिलेलं आहे की एक वेळेला नारदजी विष्णूंना विचारतात की संसारामध्ये सर्वात जास्त विष्णूला आठवण कोण करतं. तर त्यावेळेला विष्णूजी उत्तरामध्ये सांगतात की सर्वात जास्त माझी जी आठवण आहे हा शेती करणारा व्यक्ती करतो. तर नारदजीला मनामध्ये आश्चर्य वाटलं की अरे, माझ्या मुखात सदैव विष्णूजीचं नाम आहे, सदैव मी विष्णूजी विष्णूजी म्हणतो आहे, नारायण नारायण म्हणतो आहे, आणि आज विष्णूजी मला म्हणतात की सर्वात जास्त शेती करणारा आठवण करतो. तर वेश बदलून नारदजी ज्या वेळेला शेती करणारा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे जातात, तर त्यावेळेला त्याला विचारतात की तू किती वेळेला ईश्वराची आठवण करतो. तर शेतकरी म्हणतो की मी फक्त 2 ते 3 वेळेला शेतीचं काम करत असताना ईश्वराची आठवण करतो. शेतकऱ्याच्या लक्षात आलं नाही, कारण नारदजीनं वेश बदललेला होता. परत नारदजी विष्णूकडे जातात आणि विष्णूजीला म्हणतात की मी तर दिवसभर तुला आठवण करतो, आणि ज्या वेळेला मी शेतकऱ्याकडे गेलो तर शेतकरी म्हटला मी फक्त 2 आणि 3-4 वेळेलाच आठवण करतो. तर हे कसं? तर हे आज समंजसपणा मला समजून येत नाही. तर त्यावेळेला विष्णूजी नारदजीला एक कटोरा देतात आणि त्या कटोऱ्यामध्ये तेल असतं, तेलानं कटोरा भरलेला असतो, आणि विष्णूजी नारदजीला सांगतात की हा तू कटोरा घ्यायचा तेलानं भरलेला आणि पूर्ण सृष्टीला एक चक्कर लावू नये. परंतु एक लक्षात ठेव की चक्कर लावताना याच्यामधलं जे तेल आहे ते तेल खाली सांडता कामा नये. ज्या वेळेला नारदजी सृष्टीचं चक्कर लावून आले, तर त्यावेळेला विष्णूजी नारदजीला विचारतात की आता तू मला सांग की माझी तुला किती आठवण होती. तर नारदजी म्हणतात की तुमची आठवण एकदा पण आली नाही, कारण सर्व माझं जे ध्यान आहे हे ध्यान ह्या कटोऱ्यावर होतं की ह्या कटोऱ्यामधून तेल सांडता कामा नये. त्यावेळेला विष्णूजी नारदजीला समजावून सांगतात की जो व्यक्ती आपल्या कर्तव्याचं पालन करतो आणि कर्तव्याचं पालन करत असताना मला आठवण करतो, तर तो एक श्रेष्ठ योग आहे, तो कर्मयोग आहे. म्हणून कोणताही व्यक्ती एक क्षणभर बी कर्मयोगाबिना ज्ञानयोगाबिना राहू शकत नाही. न ही कंचित क्षणमपि जातु तिष्ठत अकर्मकृत्य कार्यत्यहम अवश्य कर्म सर्वा प्रकृतिजैर्गुणः. म्हणजे प्रत्येक मनुष्य हा ज्यानं पंचतत्वाचं शरीर धारण केलेलं आहे, तो मनुष्य कर्म करण्यासाठी बांधलेला आहे, कारण कर्म केल्याशिवाय त्याला काहीच मिळू शकत नाही. मग ज्या वेळेला कर्म
केल्याशिवाय त्याला काही मिळू शकत नाही. तर विशेष त्यावेळेला जे कर्माची जी गहन गती ज्ञानोबायांनी, संत ज्ञानोबारायांनी जे सांगितलेले आहे की मानव ज्या वेळेला कर्म करतो त्यावेळेला त्याच्या ज्या भावना आहेत कर्मामध्ये सत्व, रजो आणि तम, ह्या 3 गोष्टीमधून प्रत्येक व्यक्ती आपले कर्म करत असतो. आणि कर्मयोगाचा विशेष हा जो अनुभव आहे तो 18व्या अध्यायात पण आपण बघणार आहोत. परंतु विशेष ज्या वेळेला सत्व, तमो आणि रजो हे जे 3 आत्म्याची जी अवस्था आहेत, तर हे समजून घेणं खूप काही गरजेचं आहे. कारण आपल्या मनामध्ये दिवसातून आपण विचारांना जर चेक केलं तर आपण ह्या 3 स्टेजेसमधून जात असतो. आपण समाजामध्ये वावरत असताना आपली जी दृष्टी आहे, आपला जो बोल आहे, आपले जे विचार आहे, ह्या 3 स्टेजेसमधून चालत असतात. मग आता ज्ञानेश्वरीमध्ये खूप छान उदाहरण दिलेलं आहे, खूप छान ओवी आलेली आहे की कर्मेंद्रियनी संयमाय आस्ते मनसा स्मरण, इंद्रियाथन विभुडात्मा मिथ्याचार सय उच्यते. म्हणजे जो व्यक्ती आपल्या इंद्रियांना हठपूर्व कंट्रोल करतो, त्याचं दमन करतो, परंतु मनामध्ये जर त्याच्या व्यर्थ चाललेलं असेल तर ते तमप्रधानता आहे. खूप छान याच्यामध्ये एका ओवीमध्ये इतकं सुंदर वर्णन आलेलं आहे. यसत्व इंद्रियानी मनसा नियम्यारी रभते अर्जुना, कर्मेंद्रिय कर्मयोगम आसक्तस विशेषतेय. म्हणजे जर तुम्ही फक्त बाह्य रूपानं कर्मेंद्रियाला, कारण आपण बघतो की आज समाजामध्ये असे काही लोक आहेत की औषधं घेतात, दवाई घेतात आणि कर्मेंद्रियांना ते कंट्रोल करतात. मग कामविकार असू, दुसरे काही इंद्रिय असू की जी चंचलता ते समाप्त करतात, परंतु त्यांचा क्रोध गेलेला नसतो. म्हणजे आपण जर बघितलं तर त्याला योगी किंवा सिद्ध पुरुष म्हणू शकत नाही. तुम्ही संन्यास फक्त बाहेरून घेतलेला आहे, मधून तुम्ही संन्यास घेतलेला नाही आहे. म्हणजे बाहेरच्या इंद्रियांचं फक्त तुम्ही दमन केलेलं आहे, मधून तुमची चंचलता समाप्त झालेली नाही आहे. म्हणून इथं जर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जर असं जर त्याचं जीवन असेल तर तो समाजापुढे एक मिथ्याचार आहे, म्हणजे एक आडंब आहे की समाजाला सांगणारी एक मुख में राम बगल में छुरी, अशी ती एक काही गंमत आहे. आणि म्हणून जर कर्म करत असताना जर विषयाचं जर चिंतन तुमचं जर चालत असेल तर त्यावेळेला आत्मचिंतन, परमात्मचिंतन होऊ शकत नाही. तर एक छान उदाहरण दिलेलं आहे किंवा त्या उदाहरणाच्याद्वारे आपण बघू की एकदा 2 संन्यासी नदी पार करत होते आणि नदी पार करत असताना त्यांनी बघितलं की एक महिला, तिचा अचानक पाय घसरून ती नदीमध्ये पडली. तर ह्यांनी दोघांनी पण बघितलं की ती महिलाला जर वाचवलं नाही तर ती वाहून जाऊ शकते किंवा ती प्राणाला मुकलू शकते. म्हणून त्याच्यातला एक जो संन्यासी आहे तो तुरंत नदीमध्ये त्याने उडी मारली आणि त्या स्त्रीला 2 हातानं उचलून तिला किनाऱ्यावर आणलं आणि तिचे प्राण वाचवले. हे केल्यानंतर ते जे 2 संन्यासी बरोबर पुन्हा तिला वाचवलं, सोडलं आणि ते पुन्हा आपल्या आपल्या मार्गाला चालले. तर त्याच्यातला जो पहिला जो संन्यासी आहे त्याच्या मनामध्ये इतकं काही, म्हणजे जसं आपण आता श्लोक बघू राहिलो की तो त्याला म्हणतो की आपल्या संन्यास धर्मामध्ये स्त्रीला हात लावणं निषेध आहे, बघणं निषेध आहे, हात लावणं निषेध आहे, तिला पाया पडून देणं निषेध आहे, आणि तू तर तिला उचलून आणि बाहेरच आणलंय, तर एवढं मोठं पाप तू का केलं. तर त्यावेळेला ज्यानं हे काही कर्म केलं तर त्यावेळेला त्या पहिल्या संन्यासाला त्यानं खूप छान उत्तर दिलं. अरे म्हणे, मी तर तिला फक्त बाहेर उचलून आणलंय, किनाऱ्यावर ठेवलं आणि विसरून गेलो. माझं जे कर्तव्य आहे मी ते कर्तव्य बघितलं की तिचं प्राण वाचवणं हे माझं कर्तव्य आहे, एवढं केलं. परंतु आत्तापर्यंत तू तिला बुद्धी ठेवलं तर पाप कोणाचं जास्त आहे? माझ्या तर मनात पण नाही, मी कर्तव्य केलं
म्हणजे बघा, कर्मयोगाची जी भाषा आहे, तर आपण जे बघू राहिलो, कर्मयोग कशाला म्हणतात, श्रेष्ठ कर्मयोग कशाला म्हणतात, ज्ञानोबायांनी खूप सुंदर ओवीमधून प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे की जर कर्म करताना जर तुमचा स्वार्थ असेल तर तुम्हाला जे फळ मिळणार आहे ते दुःखद फळ मिळणार आहे. तुमची जर निस्वार्थ भावना असेल, म्हणजे जसं सतो, रजो आणि तमो ह्या ज्या 3 स्टेजेस सांगितलेल्या आहे. आता ह्या कर्मामध्ये जर आपण बघितलं तर पहिला जो संन्यासी आहे त्यानं जे इंद्रियांना जे वश केलेलं आहे ते हठयोगानं किंवा एक दमन केलेलं आहे. दमन म्हणजे चला आता आपण बाबा काही नाही म्हणून संन्यास घेतला, किंवा काही लोकांचं आपण बघतो की काम करणं, कामचुकारपणा असतो म्हणून कुठंतरी जायचं, आपलं काहीतरी एखादी सिद्धी प्राप्त करायची आणि लोकांची फसवेगिरी करायची. आज ते पण समाजामध्ये लोक आहेत त्याचे. आणि जरुरी नाही की त्यांनी भगवे कपडे आणि दाढी वाढवलेली आहे आणि म्हणून त्यांनी सिद्धी प्राप्त केली, एखादी गोष्ट समाजाला सांगतात, तर आपला जो भोळा भाबडा समाज आहे त्यांच्या मागं पळतो. वास्तविक ज्यानं आत्मसंयम प्राप्त केलेला आहे त्याला समाजामध्ये दुसऱ्यांकडे जाण्याची गरज नाही, समाज त्याच्याकडे येईल. हो, म्हणजे आज जे आपण बघतो की लोक फिरतात, किंवा जसं आपण जर एक्झाम्पल बघितलं, संपूर्ण सत्वप्रधानतेचं जर एक्झाम्पल बघितलं तर मंदिरामधले देवी देवता तुम्ही बघा, संपूर्ण सत्वप्रधानता आहे म्हणून भक्त लोक मंदिरात जाऊन कोणती मंदिराची देवी त्यांच्याकडे येत नाही, तिला गरजच नाही जाण्याची. म्हणजे आज जे भटकतात लोक, दुसऱ्यांना उपदेश देतात, ज्ञान सांगतात, याचा अर्थ आहे की त्यांनी मधून स्वतःला ओळखलेलं नाही आहे, किंवा त्यांच्या कर्मामध्ये कुठंतरी रजोप्रधानता आणि तमोप्रधानता आहे. आणि ही असल्यामुळं ते समाजामध्ये फक्त एक आडंबर फैलावतात की आम्ही ज्ञानी आहेत, किंवा कुठंतरी एक मध्ये भीती असते की मी जे काय आहे ते जर समाजाला कळलं तर माझं पोल खुलू शकतं, म्हणून कुठंतरी त्यांनी दमन करून ठेवलेलं आहे. तर ही एक प्रॅक्टिकल कर्मयोगामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुनाला जो संवाद चाललेला आहे, तर त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी खूप काही छान हे वर्णन केलेलं आहे. आणि आपण बघतो की ह्याच वर्णनामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला बार विचारतात, त्यावेळेला जसं म्हटलं जातं की परमात्म्याचे डायरेक्ट जे वाक्य आहे ते अर्जुनाला समजत नाही, कारण इतकं सोपं नाही. डायरेक्ट जे भगवानाचे महावाक्य असते त्याचा उलगाडा अर्जुनाला लवकर होत नाही, म्हणून इतके 18 अध्याय सांगावं लागले अर्जुनाला. म्हणजेच आजचे जे मूढमती मनुष्य आहे समाजामधले, त्यांना किती जरी सांगितलं तरी ते आपल्या तमोप्रधानतेच्या स्टेजवर येतात, आपल्या रजोप्रधानतेच्या स्टेजवर येऊन कर्म करतात. त्यांना हे जे काही सत्य अमृत आहे, अमृत त्यांना नको आहे, कारण विष प्यायची ज्यांना सवय आहे त्यांना अमृत नको आहे. ज्यांना दारू पिण्याची सवय आहे त्याला अमृत जरी म्हणलं तर तो अमृत फेकून दे. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या ओव्या अशा आहेत की एक एक जीवनाला म्हणजे एक निर्माण करील, जीवन बदलून टाकेल, पण आज ते लोकांना त्या गोष्टी पचत नाही. म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं की सत्य खूप काही कडवं असतं. एखादी दवाई आपण औषध बघतो, ज्यावेळेला वैद्याकडे जातो तर वैद्य ते देतो की तो सांगतो दवाई थोडीशी कडू आहे, परंतु सगळं मूळ तुमचं आजार ती नष्ट करणारी आहे. तर आजकाल लोकांना ती धैर्यता नसते, संयम नसतो, पेशन्स नाही, त्याच्यामुळे लोक ॲलोपॅथी घेतात. मग तसं समाजामध्ये काय आहे की लोक ज्ञानेश्वरी कोण एवढं वेळ देईन, कोण एवढं वाचीन, कोण एवढं त्याचा अभ्यास करण, 5-5, 6-6 दिवस त्याचं 7 दिवसाचं कोण पारायण करणार. मग काय करणार की जे काही चमत्कार करतात तिथे नमस्कार लोक करतात. मग कोण एखादा साधूबाबा असला तो काहीतरी सांगतो, मग त्याच्याकडं कुठं काहीतरी चमत्कार झाला की तिथे लाईन लागते. लोकांना जीवनामध्ये मेहनत नको, तुरंत पाहिजे, जे काही पाहिजे त्यांना तुरंत पाहिजे. म्हणजे धैर्यता किंवा हा जो संयम आहे लोकांच्या जीवनामध्ये नाही आहे. आणि लोक कामचोर झालेले आहेत, लोकांना आयतं खायची सवय लागलेली आहे. म्हणजे जर आपण बघितलं, आणि आपल्याला गीता सांगते की तुम्हाला परिश्रमाशिवाय काहीच मिळणार नाही. हे जे बुद्धीमध्ये काही लोकांनी टाकलेलं आहे की कर्मसन्यास, वास्तविक कर्माचा संन्यास व्यक्ती घेऊ शकत नाही, त्यांनी समजलेलंच नाही आहे. कर्मयोग जीवनामध्ये कंपल्सरी, एक क्षणही तुम्ही कर्माशिवाय राहू शकत नाही, हे ठामपणे
भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणून ज्या वेळेला अर्जुनाला हा मोह जागृत होतो, आता आपण बघतो की 2 अध्यायामध्ये पण हे बघितलेलं आहे की ठीक आहे, पुत्राबद्दल मोह असणं गरजेचं आहे. धृतराष्ट्राला जो मोह आहे दुर्योधनाबद्दल, परंतु जर एखादा मुलगा हे माहीत असून की हा नालायक आहे आणि हा पुऱ्या कुळाला रसातळाला नेणार आहे, तरी पण जर त्याचे तुम्ही लाड पुरवताय तर याला समजदार म्हणत नाही. म्हणजे धृतराष्ट्र जे काही सांगतोय, संजय सांगत असताना धृतराष्ट्र ऐकतोय, गांधारी ऐकते, तरी तुम्ही त्याचे संगोपान करतात, म्हणजे निश्चित आहे की येणारे जे दिवस आहे हे तुमचे पतनचे. आणि आज समाजामध्ये तसं घडतंय. आपण ज्ञानेश्वरीला ज्वलंत आपल्या जीवनाशी आपण निगडीत घेऊन राहिलो की आज समाजामध्ये प्रॅक्टिकल असं होतंय की एखादा मुलगा जर वाईट वळणाला जातोय किंवा व्यसन करतोय, तर त्यावेळेला त्याची येतं आई बाजू घेते, वडील जर रागावले, कारण एकच मुलगा राहतो, जर काही धमकी दिली, आत्महत्या केली तर हे एवढं कशासाठी. म्हणजे आज जर आपण समाजामध्ये हे बघितलं तर प्रॅक्टिकल आपल्याला हे दिसून येतं की समाज इतका काही रसातळाला पोहोचलेला आहे, इतक्या वाईट सवय आहे. आणि जर आपला मुलगा जर म्हटला की मला संत बनायचं आहे किंवा मला ह्या मार्गाला जायचं, तर आई रडायला लागते, आई वडील रडायला लागतात. पण दुसरा जर एखादा बनला, स्वामी विवेकानंद जर तो म्हणला मला त्यांच्यासारखं बनायचं, तर आई वडील बनवून देणार नाही. म्हणजे सत्वगुणी कर्म करण्यासाठी लोक रोखतात, पण रजोगुणी आणि तमोगुणी असलं तर काय हरकत नाही, त्याला व्यक्ती सहारा देतो. म्हणजे अशी काही दुर्बुद्धी आज लोकांची झालेली आहे की त्यांना सत्वप्रधानता, रजोप्रधानता आणि तमोप्रधानता याच्यामधल्या फरक कळत नाही. मग लोक ज्या वेळेला असं कृत्य करतात, घरामध्ये ज्या वेळेला मुलं भांडणं करतात आणि ज्या वेळेला धमकी देतात, तुम्ही बघितलं असेल की आज ज्या वेळेला शाळेमध्ये जातात तुम्ही, तर आईवडिलांचा हा मोठा प्रॉब्लेम आहे की मुलं ऐकत नाही, फेसबुक याला सोडत नाही, ते म्हणतात आम्हाला पाहिजेच. की आज काही इतकं खराब व्यसन लागलेलं आहे समाजामध्ये की याच्यामुळे किती पतन होत आहे. चांगल्यापेक्षा गोष्टीपेक्षा याचं पतन हो राहिलेलं आहे. आणि त्याला आज जे धृतराष्ट्र आणि गांधारी आपण म्हणतो की आई वडील बघूनही काही करू शकत नाही, ही आहे तमोप्रधानताची लक्षणं. ती आता आपण वर्तमान वेळी पण बघू राहिलेले. म्हणजे ज्ञानेश्वरांनी 700 वर्षापूर्वी आताचं वर्णन करून ठेवलेलं आहे. फार सुंदर. तुम्ही कर्मयोगाबद्दल वर्णन करताना एक्झाम्पलही दिला. वर्तमान काळाची जी सिच्युएशन आहे, आजच्या परिस्थिती कशा आहेत, त्याला कसं ते आपण समजून घेतो आहे आणि करतो आहे, या कर्मयोगाबद्दल तुम्ही सुरुवात केली आहे. आणि निश्चित आपल्याला पुढे कर्मयोगाबद्दल अजून काही नवीन नवीन गोष्टी समजून घ्यायला मिळेल या एपिसोडमध्ये. तर आजच्या एपिसोडमध्ये बस एवढंच. परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बालासाहेबांचा खूप खूप धन्यवाद. कर्मयोगाचा चॅप्टरचा सुरुवात केलं आणि त्याच्यातलं गूढ रहस्य काय आहे ते समजून आपल्याला सांगतात. आणि निश्चित तुम्हाला आनंद वाटत असेल तर आम्हाला मेसेज करून कळवा. तर बालासाहेब खूप खूप धन्यवाद तुमचा. आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. ऐकत रहा आणि आनंदी रहा, आनंद लुटा. नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आध्यात्मिक जीवनशैली फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. अथ श्री महाभारत कथा. महाभारत कथा. कथा है पुरुषार्थ की, ये स्वार्थ की, परमार्थ की.